वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
दिवशी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. ट्रस्टने मोठे कष्ट घेतलेले आहे. सामाजिक आणि विधायक काम करण्यासाठी ज्यावेळेस माणसं पुढे होत असतात त्यावेळेस अतिशय त्रास असतो. सामाजिक काम करणं म्हणजे विषाशी सामना आहे, तितकं सोपं नसतं. म्हणून सर्वप्रथम मी या ट्रस्टला, या भोईर परिवाराला अभिनंदन करतो की ते या कामामध्ये प्रवृत्त झाले आणि भव्य दिव्य अशा प्रकारची मंदिराची उभारणी त्यांनी केलेली आहे. मंदिर आहे गणराजांचं अर्थात गणपतीचं. भारतीय संस्कृतीच्या तत्त्वज्ञानामध्ये 5 दैवत प्रमुख आहे: सूर्य, गणपती, विष्णू, शंकर आणि देवी. हे वेदांताच्या दृष्टीने प्रमुख दैवत आहे. बाकी आपापल्या कल्पनेनुसार, आपापल्या भावनेनुसार, आपापल्या श्रद्धेनुसार दैवत मानतात. ती गोष्ट गौण आहे, नगण्य आहे. पण खऱ्या अर्थाने हे 5 दैवत प्रमुख आहे. भगवान शंकर, विष्णू परमात्मा, देवी गणपती बाप्पा आणि सूर्य. सूर्य ही देवता शिस्तप्रिय आहे. वेळेवर उगवते, वेळेवर माळवते. समग्र मानवी जात समाजाला एक विधान आहे की आपण शिस्तप्रिय जीवन जगा. आपला कोणताही स्तर असो, आपला कोणतेही क्षेत्र असो, आपला कोणताही प्रांत असो, शिस्त ही आधुनिक संस्कृतीचा पाया आहे. शिस्त नसेल तर मानवी जीवनामध्ये स्वास्थ्य नसतं. मग ती सर्व स्तरातील शिस्त आहे. आर्थिक शिस्त आहे. आर्थिक शिस्त म्हणजे काय? तुमच्याकडे आवक जावक किती आहे, तुमचा पैसा येणारा जाणारा किती आहे, त्यावर तुमचा खर्च असावा. वेळेची जाणभान असावी, वेळेची शिस्त आहे. कौटुंबिक शिस्त आहे. शिस्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण उच्चतम जीवन जगण्यासाठी शिस्त ही मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. याकरता सूर्यदेवता समग्र मानवी समाजाला, प्राणीसृष्टीला ही सूचना देतो की तो वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो. आणि त्या सूर्यदेवतेच्या हातामध्ये भगवान महेश यांनी तेजाचं सूत्र दिलेलं आहे. परी महेशी सूर्याहाती दिदली तेजाची स्तुती, तया भाषा अंतर्वर्ती जगची केले. अर्थात सूर्यदेवता ही मानवी जीवनाला, सृष्टीला अत्यंत गरजेची आहे. त्याशिवाय अस्तित्व मानवी जीवनाचा असू शकणार नाही. माऊली थोडा आवाज कमी ठेवा, थोडा. झोपलेल्यांना त्रास नको. इथंही व्यवस्थित येईल असं करा. जे आजूबाजूला झोपले असतील त्यांना त्रास नको. दुसऱ्या विष्णू परमात्मा. विष्णू हा जगाचा सांभाळ करणारा आहे. प्रत्येक देवतेचं अस्तित्व वेगवेगळं आहे, पण 5 देवताच आपल्या भारतीय संस्कृतीला, वेदांत शास्त्राला अभिप्रेत आहे. थोडक्यामध्ये सांगायचं मला, त्यामध्ये गणपती देवता ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन काळी
या सर्व ग्रामस्थांनी हा मोठा सुंदर प्रकल्प उभा केलेला आहे. गणपती बाप्पाच्या मंदिराचं नूतनीकरण द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आज या कार्यक्रमासाठी माझ्यावर प्रेम करणारे आमचे सर्वानंदगिरी स्वामी महाराज मनोहर आश्रम तेही उपस्थित आहे. सुंदर वादक आहे दोघंही. त्यांचं वर्णन मी करणार नाही, पण त्याच्या वाजण्याहून, त्यांच्या बोलावून, त्यांच्या बोटावूनच त्यांचं वर्णन असं आहे की त्यांच्या कामाचा परिचय आपल्याला दिसतो आहे. या एक वेळेस दोघाही वादकांच्या अंतर्गत आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. आमचे त्याचप्रमाणे सर्व गायक मंडळी ज्यांच्यामुळे माझं या ठिकाणी येणं झालं, हरिभक्तपण दशरथ महाराज केने आणि सातत्याने संपर्कात असणारे विश्वजित भोईर, त्यांचे सतत कॉन्टॅक्ट असायचे. तशी परिस्थिती नव्हती, पण आमच्या लोकांना व्यसन असतं. खऱ्या अर्थाने मला हर्पिक नावाचा आजार झालेला आहे, म्हणजे नागिन बोलतात त्याला ग्रामीणमध्ये. 4-5 दिवसात 20% 80% कंट्रोल आहे, पण त्रासच आहे. तुम्ही मला मग कशाला मरायला आला का तुम्ही? त्याचं उत्तर असं आहे की खऱ्या अर्थाने व्यसन असतं माणसाला. मला घरातल्या सर्व परिवारांनी, आमच्या संस्था चालकांनी सर्वांनी प्रतिबंध केला की जाऊ नका, पण व्यसन असतं. दारुड्या माणसाची जशी नुकसान होते पण त्या पिल्याशिवाय राहत नाही, तसे आमच्या कीर्तनकारांना व्यसन असतं. तुम्हाला खरं सांगतो, समाजामध्ये संपर्कात राहणं, समाजात राहणं हे आमच्या जीवनातला स्थायी भाव असतो. त्या व्यसनामुळे आणि महाराजांच्या आग्रहामुळे मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आलो. आल्यानंतर खूप समाधान वाटलं. असं वाटतं मरेपर्यंत इथंच राहावं, परंतु वेळ नसल्यामुळे कीर्तन संपल्याबरोबर जाणार आहे. खूप सुंदर अशा प्रकारची मंडळी आहे. थोडक्यामध्ये सांगतो, जास्त विस्तार करणार नाही. आपण सर्व भोईर परिवार जो आहे समृद्ध आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. परमेश्वराने तुम्हाला या ठिकाणी जन्म दिलेला आहे. हिमालयामध्ये जर बघितलं तर माणसं कशी जगतात, काय जगतात, अतिशय दुरापास्त जीवन असतं. एक समृद्ध परिसरामध्ये आपल्याला जन्म दिला. आपण समृद्ध आहात, सुसंस्कारी आहात. असा सुसंस्कार सातत्याने टिको आणि आपलं संघटन जे आहे, संघटन कौशल्य सातत्याने राहो. कारण काम होईपर्यंत एकत्र राहणं वेगळं आणि सातत्याने संघटना ही शक्ती आहे. आपल्या परिवाराची संघटन कौशल्य जर असेल, शक्ती असेल, ठीक आहे. सर्वांचे मतभेद असू शकतात, आर्थिक व्यवहार कमी अधिक होऊ शकतात, वैचारिक विषमता असू शकते, पण संघटन असणं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन करणं आहे आणि गणपतीचं खऱ्या अर्थाने मंदिराचा जीर्णोद्धार करणं आहे. त्याचं थोडक्यात मी तुम्हाला कारण सांगतो. गणपती बाप्पाचा जो परिवार आहे, या परिवारामध्ये सर्व विषमता आहे. तसं समाज कुटुंबामध्ये विषमता असते, गल्लीमध्ये विषमता असते, भाऊबंदकीमध्ये विषमता असते, तरी पण ॲडजस्टमेंट करून कसं जीवन जगावं हे गणपती बाप्पा आपल्याला शिकवतो. गणपती बाप्पाचा परिवार जर बघितलं तर भगवान शंकर आहे, पार्वती माता आहे, कार्तिक स्वामी आहे, गणपती बाप्पा आहे. या 4 लोकांचा प्रमुख घटक आहे या परिवारामध्ये. त्या 4ंची विषमता आहे बघा. म्हणजे भगवान शंकराचं वाहन नंदी आहे आणि पार्वती मातेचं वाहन सिंह आहे. दोघांचं पटतं का? दोघं एकमेकाचे काय भक्षक आहे. तरी परंतु त्या कुटुंबाने घटस्फोट केलेला नाही, वेगळे निघालेले नाही. तसा भोईर परिवार एकत्र राहो, यांनी घटस्फोट करू नये, कामासाठी एकत्रित राहावं, सातत्याने मंदिरासाठी एकत्रित राहावं. म्हणजे विषमता आहे ना. गणपती म्हणजे भगवान शंकराचं वाहन कोणतं, तर पार्वती मातेचं वाहन कोणतं, चित्रीकरण डोळ्यासमोर आणा ना तुम्ही. भगवान शंकर, गणपती बाप्पा आपल्याला काय शिकवतात की आपापसातल्या मतभेदाची तीव्रता कमी ठेवावी आणि प्रासंगिक प्रसंगी सर्वांनी एकत्रित कसं राहावं. संघटनेचा आनंद, भाऊबंदकीचा आनंद, समाजाचा जो आनंद असतो तो आगळा आणि वेगळा असतो. आपण सर्व जगापर्यंत पोचणार नाही. जग हे फार मोठं आहे, पण ज्यांच्यामुळे आपण असतो आणि आपल्यामुळे जे असतात ते आपलं जग असतं. ती औपचारिक प्रतिज्ञा असते पुस्तकामध्ये, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ती औपचारिक प्रतिज्ञा आहे. बस स्टँडवर जर तुमचा खिस्सा कापला आणि 5,000 रुपये काढून घेतले आणि तुम्ही जर म्हटले सारे भारतीय माझे बांधव आहे, 100 जमा करा, 5 रुपये तुम्हाला कोणी दिल तर बापाची शपथ. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांच्यामुळे आपण असतो आणि आपल्यामुळे जे असतात तेच आपलं जग असतं. बाकी जगातली माणसं असतात, त्यांचा तिरस्कार नसतो, पण ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व असतं त्यांना सांभाळा, त्यांच्या संपर्कामध्ये राहा, त्यांना योगदान आयुष्यामध्ये द्या. तिसरा मुद्दा, कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे, बरोबर. तर भगवान शंकराच्या गळ्यामध्ये सर्प आहे. म्हणजे किती विरुद्ध टोक आहे. सर्पाचं आणि मोराचं अजिबात पटत नाही, तरी परंतु ॲडजस्टमेंट आहे, धरसोड आहे, तडजोड आहे. गणपती बाप्पाच्या वाहनाचं मी वर्णन केलेलंच आहे. गणपती बाप्पाचं वाहन तर सर्प नाश्त्यावरही खाऊन टाकतो,
तरी पण गणपती बाप्पाने जवळ ठेवला. भगवान शंकराने त्याचा तिरस्कार केला नाही. आलं लक्षात. त्याचप्रमाणे कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. सर्व विषमताच आहे ना. गणपती बाप्पाचं वाहन ही सर्व विषमता आहे. म्हणून विचाराची विषमता असू शकते, जगण्याची शैलीची विषमता असू शकते, पण माणसाशिवाय माणसाला पर्याय नाही. म्हणून जसं भोईर परिवाराने हा प्रकल्प उभा केला, भविष्यामध्ये अशी सद्बुद्धी सद्वृत्ती यांना देवो. प्रभूचरणी आपण सर्वांनी विनंती करूया. ज्यांनी हा एवढा मोठा प्रकल्प ट्रस्टने, त्यांचं ट्रस्ट पण आहे, जवळजवळ 13 लोक आहेत ट्रस्टमध्ये. अध्यक्ष महोदय आहे, चिटणीस आहे, खनिजदार आहे. यांना सर्वांना सामावून हे काम करून घेणं म्हणजे एकत्रित राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण केलं. धन्यवाद. सातत्याने विश्वजित भोईर माझ्या संपर्कामध्ये सातत्याने राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. महाराजामुळे माझ्या या ठिकाणी येणं झालं. ही सर्व टाळकरी मंडळी, जास्त लांबवण्यात वेळ नाही. मी बसून आहे, ते उभ्या आहे. त्यांचा मला शाप लागेल की तू बसून चाललाय तुझा सपाटा आणि आम्ही कुठपर्यंत हे चालायचं. मी आयुष्यामध्ये पहिलंच बसलेलो आहे. आतापर्यंत मी बसून कीर्तन केलेलं नाही. इच्छा पण नव्हती, पण तब्येतीमुळे क्षमस्व. सर्वांनी प्रेम दिलं याबद्दल सर्वांचा ऋणी आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु वामन बाबा, सद्गुरु सावळा बाबा, गुरुवर्य वासुदेव महाराज, मंगलमूर्ती गणपती बाप्पा, जय श्रीराम. या सर्व देसाई तलेपाडा गावातील मुली आहेत आणि या सर्व मुलींनी या ठिकाणी आजच्या पंक्तीची व्यवस्था केलेली आहे. या मुलींपैकी तुम्ही ठरवून कोणते नितेशजी ठोंबरे यांना मंडळाच्या वतीने श्रीमान नामदेव शेठ भोईर वस्त्र आणि श्रीफळ अर्पण करतील. त्याप्रमाणे नामनाथ महाराज सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड Hare
रडलो बळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे आवाज सर जेवली ना आता पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते.
दिसत ग लिंबाच्या बाणात बाई दिसत ग लिंबाच्या बाणात बाई दिसत ग लिंबाच्या बाणात
ग